एमएलए प्रेझेंट एमएलए असा तो बीजेपी पॅनल असा तुमचा म्हणटा बीजेपी सगळे बीजेपी म्हणटा तो तुमका हर्डल्स किती असा तुमका ऑपोजिशन बी ना एव्हरी कॉन्सिडर त्यांची वार्डाचे 200 मनशां काढले भायर आज आमकां इतलो घेराव घालपाक शकता आमी कितें बी करपाक शकता म्हणजे आमी काय ना आमी फक्त पळयता की आमकां खंय बेनिफिट आसा दॅट इज माय थिंग. So, Ata resolution was passed in municipality 3 to 4 months back, saying that we'll stop the coal pollution. It's too much. The lead was taken by the Damodar Naik, councillor of ward number 5. Okay. After that resolution, enchani kide kele ki game agent put up kele MLA of Murmugam, saying that he is not doing anything to control the pollution. So suddenly they can use Gavle amche MLA who was the giant killer of Congress and turned into the BJP. Okay. So ते किती केले ते सांगले ओके आता तुम्ही रेझोल्युशन पास केला नु एक काउन्सिलर प्लीज सपोर्ट मी अँड वी बोथ MLA काउन्सिलर ग्रुप करून आम्ही चेअरमॅनाकडे या. सो MLA डेट फिक्स केले टाइम फिक्स केले एव्हरीथिंग वॉज फिक्स विच वॉज गुड बट इन बिटवीन other 8 councillors किती झाले खबर ना they suddenly went and took the appointment 1 day in advance आणि चेअरमॅनाकडे बसून त्यांच्यानी टी कॉफी पिले दॅट वॉज गेम वॉज पुट ऑन दिस MLA यांका सांगलं की ते चा पिवपाक गेलं म्हणून. सो आणि ते बाहेर गेले त्यांच्यानी प्रेस दिवना काय दिवना एक बाईट दिले की विदिन 15 days आमका एक रिझल्ट मेळटलो बरो रिझल्ट मेळटलो वास्तुकाराक आणि MP चेअरमॅनान आमकां प्रॉमिस केला. सो सडनली एका न्यूज गावले आमचे MLA तो नेक्स्ट ही वेंट विथ अलॉंग विथ 1 काउन्सिलर आणि ते बी सेम रिझल्ट आले ते डिस्कस करत बाहेर येऊन सांगले की बाबा चेअरमॅन इज कमिंग विथ अ गुड रिझल्ट विदिन 15 to 1 month. सो देन गेम वॉज पुट टू इच अदर काउन्सिलर तेका ब्लेम करता वो तेका ब्लेम करता एव्हरीथिंग वॉज देयर. लास्टाक MLA सांगले एक काउन्सिलर गेले फक्त चा पिवपाक आणि बॅगां हे करपाक लागून कांयच ना. आणि MLA म्हणटा की म्हाका एश्युरन्स केला MPA चेअरमॅनाक की कितें तरी करया म्हणून. सून आफ्टर दॅट विदिन 1 month or 2 months देर वॉज अ इन्क्रीज ऑफ कोल 20 metric ton previous to the coal. सो दॅट मीन्स यांच्यानी MP फक्त भिवपाक गेले की बाबा ना तू अशें कर आता तुझे कोल वाडोवपाक आसा न्हू पयलीं तेंच्यांनी सेट केले आनी तेंच्यांनी कितें सेटिंग केले दोन्ही MLA आनी काउन्सिलरान ते सेट करून आमकां रिझल्ट काडलो. MPA चेअरमॅनान डिक्लेअर केले की 20 metric ton इज इन्क्रीज. सो तेजे रिझल्ट म्हणल्यार कोल इन्क्रीज जालो डिक्रीज जावना. सो यांच्यानी सेटिंग केले आयले आणि आजपर्यंत त्यांचे काय रिझल्ट ना आणि पब्लिक आज वेटिंग फॉर दॅट की बाबा तुमचे MPचे चेअरमॅन कितें दिला पब्लिकाक कितें हेल्प केला आणि इन व्हॉट फेवर ऑफ पब्लिक तुम्ही आयला ते आमकां सांगपाक जाय. दोनूय क्वेश्चन केला MLA क्वेश्चन केला आणि एक क्वेश्चन केला. इन बिटवीन दॅट आमचो दामोदर नायक एक सिनियर मनशाक भायर काडटा घरांसून आणि तेका स्टेटमेंट दिवपाक लायता. व्हॉट स्टेटमेंट तेका सांगता की बाबा तू सांग ना बाबा हे आमच्या दामोदर नायकान ते इश्यू केलं बरें केलं की ते कोल खूप जावपाक लागला आणि खूप येवपाक लागला. अरे दामोदर नायकाक हांव सांगपाक पळयता की 2012 कोल जाता पोल्युशन जाता आणि तेन्ना तुजो MLA मिनिस्टर असलो तेन्ना तुवें कितें केलें तेन्ना कित्याक इश्यू करूं ना तेन्ना ते मनशाक सिनियराक कित्याक भायर काडूं ना. आज तुम्ही गेम ब्लेम करता काउन्सिलर बी बीजेपीचे पॅनल चेअरपर्सन बी जो बीजेपीचो एक्स मिनिस्टर असलो तो बीजेपी न्यू MLA गेला तो बी बीजेपी. सो तुम्ही सगळे मिळून तुम्ही एक दिवसाक ब्लेम करता पब्लिकाक कितें बेनिफिट आसा आणि तुम्ही मातशे तरी पब्लिकाचे चिंता मरे पब्लिक कशें सफर करता ते पब्लिकाचे आज भुरगे दुयेंत पडपाक लागला सिनियर मोस्ट दुयेंत पडपाक लागला. हे हांव एव्हरी टाइम बोंब मारता की बाबा अशें जावपाक जायना तुम्ही पब्लिकाक लागून काम करा. तुम्ही फक्त ब्लेम करता MLA अशें केला आम्ही अशें केला आम्ही एक्शन अशें घेता. सो तुम्ही थिंगा सेट केल्ले की बाबा ना
कोल डिक्रीज करनाका, तू आता कोल इन्क्रीज करपाक आसा पळय तेजी आमकां कितें बी शेअर दी, मागीर आमी ओगी रावतले आनी ते जालेच ओगी. आता कोण तेजे बद्दल इश्यू करना. कितें म्युनिसिपालिटी, आमची वास्को म्युनिसिपालिटी इज फेमस फॉर द रेझोल्युशन. म्हाका दिसता इतले इश्यू आसा न्हू, रेझोल्युशन चड आसतले, मोर देन 1000. इम्प्लिमेंटेशन आज पर्यंत काय जायना. इम्प्लिमेंटेशन तो आमचो चेअरपर्सन आसा पळय आता ब्लेम करतलो, एका कांयच कळना. अरे काय करना, तू सिंगल आमी डिबेटिंगाक बसया, तुजो रोल कितें आसा आणि तू कोणाच्या अंडर काम करता. यू आर एक्टिंग एज अ रबर स्टॅम्प. यू फाइट फॉर द पब्लिक ना रे. व्हॉट इज द म्युनिसिपालिटी चेअरपर्सन इज अ मेयर. ऑल 3 MLA कम्स अंडर यू. मेक अ इश्यू. तुका पब्लिकाचो सपोर्ट आहे, आम्ही येता बाय, चला तुमच्याकडे गट्स असत जाल्यार रस्त्याचेर आम्ही कोल बंद करून दाखयला. ना, तुम्ही कितें केला, तुम्ही सेटिंग केला. तुमकां पैसे जाय, तुमकां पब्लिकाचे पडू ना. पब्लिकाचे इश्यू असले म्हणून तुम्ही बरे बरे वाचून कितें आसा पळय ते इम्प्लिमेंट करपाचे. काय ना. आता म्हाका दिसता मुर्मुगांव बेल्टान खंय डेव्हलपमेंट जाला म्हणून सीएम सांगता. म्हाका एक डेव्हलपमेंट दाखोवपाक जाय सीएमान येवन की बाय थिंगा डेव्हलपमेंट जाला म्हणून. ते आउट ऑफ इश्यू आसा, हांव ते इश्यू घेना. फक्त डेव्हलपमेंटाचे उलयले म्हणून हांव सांगता तुमकां. आमकां डेव्हलपमेंट नाका, आमचे भुरगे सेफ जाय, आमचे आवय बापूय आमकां सेफ जाय. तुम्ही बॅगां भरतले तुम्ही वयतले म्हणल्यार कोणाक पयशे चड करपाक करता. आमकां आमची फॅमिली कोण दुयेंत जाल्यार आमकां हॉस्पिटलान बिलां भरपाक पडटा, पयशे काडपाक पडटा, हिंगा थिंगा धांवपाक पडटा. तुमकां VIP ट्रिटमेंट मेळटा मरे. तुमकां एम्ब्युलन्स कॅरी करतलो, एअर एम्ब्युलन्स कॅरी करतलो. एक गरीब मनशाक कोण पळयतले, गरीब मनशाच्या घरात कितें जालां ते कोण पळयतलो. सो ब्लेमिंग बंद करा. वर्क फॉर द पीपल, वर्क फॉर द युअर वॉर्ड वॉइस. आणि मागीर सांगा. आणि आमचे काउन्सिलर आसा पळय इज टोटल वर्किंग ऑन द ऑर्डर ऑफ MLAs. त्यांच्याकडे गट्स ना कितें करपाक, फंड्स हाडपाक गट्स ना. त्यांच्याकडे फक्त आम्ही डेव्हलपमेंट केलं. मागीर वचून विचारलं ना आमच्याकडे फंड्स ना, वी आर वेटिंग फॉर फंड्स. अरे दिस इज डेव्हलपमेंट. आम्ही म्युनिसिपालिटी आमची वन ऑफ द रिचेस्ट म्युनिसिपालिटी ऑफ गोवा आणि आमच्याकडे फंड्स ना म्हणतात ते. सो आय रिक्वेस्ट प्लीज स्टॉप. MLA बी सांगता, वास्को MLA बी सांगता, दाबोली MLA सांगता, कितें चल्ला ते तुम्ही स्टॉप करा आणि डू वर्क फॉर betterment of Vasco, Murmagaon and Daboli. That is my only request to them. Many locals आणि बायलाही काम करतात. आमची त्यांची पोटार मारपाचे ना. द मेन इश्यू इज जे पळय काम करतात तेच सीक आसा. तुम्ही एकांनी तर प्लांटार वचत कोलाच्या, इवन ते काम करतात तांकां कांयच सिक्युरिटी ना. तुमकां याद आसतलें, आय डोंट नो, हांवें पळयलां जेन्ना मीन हँडल करतालीं तेन्ना भैयांक ते मास्क दिताले आणि गॉगल्स आसताले, सो दॅट दे इनहेल लिस्ट पोल्युशन. वाय गेट डर्टी कार्गो? गेट बेटर कार्गो न्ही, गेट क्लीन कार्गो. Instead of sending the granites to Mangalore and other ports, get it over here. Training ते इथून धाडा तुम्ही. कोण स्टॉप करना, ती कोणाची जावं. I am not taking any name of the corporate house, but you try to get green cargo. पहिले तांदूळ येताले, साखर येताली, lot of timber is getting exported. Do it. कोणाचे पोट वचपाचें ना. So get clean cargo. Don't choke us with this black dust. The day will come, there will be a black revolution as there was a green revolution. It will start from Vasco and it will be harmful for everyone. Once the people get up, I म्हणटा न्ही गोंयकार सुसेगाद म्हणून, एक पाट गोंयकार उठल्यार गोंयकार मागीर परतून बसना. We are a social activist, senior journalist also in the past. Now there is news coming that the port is planning to build a dome and all that. You think that will suffice? पळय, ही डोम म्हणटा ती माझी टायमार, नाव आय लेफ्ट जर्नलिझम अराउंड 7-8 years बॅक. त्याची पयली ती प्रपोजल आशिल्ली. डोम जालो, डोम धूम जालो, रेड्डी बांदला, बट देर ऑल्सो द पोल्युशन इज एस्केपिंग. डोम बांदून तें जायना, ते बांदून तो पोल्युशन भायर सरता, तें कंट्रोल जावपाक जाय. इफ दे कॅन डू इट फायन, बट देन जे वॅगनी वयता, अराउंड 60-70 वॅगन्स,
थ्रू आउट गोवा तें पोल्युशन कशें कंट्रोल करतले तें सांग. फाटी तुम्ही चिंतून रावा की टोटल काउन्सिलर आसा पळय ते सिनियर काउन्सिलर आसा तांकां पब्लीक बॅकडोर दाखयतले आणि न्यू काउन्सिलर जातले हू कॅन वर्क फॉर द पब्लीक, हू कॅन वर्क फॉर द वास्को, हू कॅन वर्क फॉर द मुर्मुगांव आणि हू कॅन वर्क फॉर द दाबोलीम. सो तेका लागून तुम्ही आतांच डिसायड करा की बाबा तुमकां फुडें रावपा जाय काय नाका. रावपा जाय जाल्यार बरें काम करा, पब्लिकाच्या हितून काम करा, ब्लेम करनाका. सो हांव तितलेंच म्हणटा की बाबा दिस MLA, दिस 2 MLA प्लस आवर मोविन मिनिस्टर हॅव टू टेक द इनिशिएटिव्ह अबाउट वास्को. नाजाल्यार तुमकां बॅकडोर दाखयतले आणि हे रिझल्ट स्टार्ट जाला फ्रॉम द सेंट्रल इलेक्शन, लोकसभा इलेक्शनाक BJP गेटिंग सेटबॅक. सो हे तुमकां फुडें एक हे आसा की तुमकां आवाज येता की पब्लीक फेडअप जाला तुमचे आयकून रेझोल्युशन बी हे सगळे एवरी टायम म्हणटा फंड्स ना. फंड्स खूप आसा, तुमकां क्रिएट करपाक कळना फंड्स. नजीर बाब, बेसिकली आता तुम्ही जस्ट सांगला की पब्लिकान एक बॅकडोर दाखयल्लो बीजेपीक. इन दी पास्ट लॉट ऑफ टायम्स दे आर सेइंग दॅट खंय तरी अदानी जावं JSW जावं हे सगळे मोदीचे चमचे म्हणटाले पयलीं. सो आता तुमचो एक नवो MP आयला. सो विल यू टेक अप दिस इश्यू विथ हिम अँड रिक्वेस्ट हिम टू रेज 100%. If he back out also, we'll be going against him. When he promised the people of Goa that he will take a issue of all the things which have raised before the election, and if he don't do, we are the first person to go and attack him. See, तो कोण बी असू, तो काँग्रेस असू, BJP असू, बट तुम्ही यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पब्लिक. तुम्ही पब्लिक लागून काम करा, तुम्ही गोव्याक लागून काम करा, तुम्ही इंडियाक लागून काम करा. तुम्ही पैशाक लागून काम कर नाका. तुम्ही चिंता की पार्लिमेंट पावला की लॉट्स ऑफ बॅग्स विल कम टू मी. नो, द पब्लिक इज देअर. पब्लिक इज सायलेंट किलर. सगळ्यात सायलेंट किलर पब्लिक. आणि हे फाटी सायलेंट वोटिंगान हॅव गिवन द रिझल्ट टू द BJP. What is your basic demand? म्हणजे what is, आता तू प्रेस कॉन्फरन्स घेतला, यू हॅव स्पोकन अबाउट की कोर इश्यू क्लिअर